उळवीमधून दुसऱ्या दिवशी आमचा प्लॅन होता शिवपुराच्या घनदाट जंगलात लपलेल्या एका सुंदर झुलत्या पुलाचा. सकाळी मस्त इडलीवर ताव मारल्यानंतर बाहेर पडलो आणि शिवपुराच्या जंगलाकडे निघालो. पाणी आलं. भयानक तिकट आहे. मिरच्यानं बुक्का घातला. उळवीचा हा पट्टा खूपच घनदाट आहे. इथल्या काही भागात तर दिवसा देखील सूर्यकिरण पोहोचत नाही. थोड्या अंतरानंतर इथं कच्ची वाट लागते. ही संपूर्ण वाट अगदी जंगलाच्या मध्यातून जाते. कित्येक वन्यजीव, पशुपक्षी आणि प्राणी इथे आपल्याला पाहायला मिळतात. वाघांचं हे नैसर्गिक स्थान असल्यामुळे वाघ, बिबटे यासारखे कित्येक प्राणी इथं कायम पाहायला मिळतात. हे जेव्हा बायकोला सांगितले तेव्हा तिची रिॲक्शन पाहण्याजोगी होती. माझ्या बायकोनं एमर्जन्सी जंगलात आल्यावर हातात कटर घेतलंय. क्राफ्ट आणि हँडीक्राफ्ट एवढं. मी फक्त तिला एवढंच म्हणलो की इथं वाघ आहेत आणि बिबटे, वाघ, हत्ती वगैरे आपल्याला काही तर वाईल्ड लाईफ सायटिंग होईल. हातात कटर घेऊन फिरा आणि म्हणे मला एकच पोरगी. आता या परिसरात फिरताना मला वेगळं असं काही जाणवतच नाही, कारण की बऱ्याच वेळा इथं आलोय. अगदी ही गाडीची वाट छोट्या पायवाटी एवढी असताना देखील. तेव्हाही हे जंगल म्हणजे अगदी आदिमानवाचा भाग असल्यासारखेच वाटायचं. परंतु सध्या इथं टू व्हीलरने पोहोचता येतं. नैसर्गिक उंच घनदाट जंगलाचा अनुभव म्हणजे काय हे जर पाहायचं असेल तर ते इथं पाहायला मिळतं. थोडं अंतर आल्यावर तिला गाडी चालवायची होती, म्हणून आजूबाजूला कुठल्याच गाड्या नसल्यामुळे बिनधास्त गाडी तिच्या हातात दिली. जंगलाच्या शांततेचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव तिने मात्र माझ्यापेक्षा जास्तच घेतला. तसं मलाही गोंगाट आवडत नाही आणि तिलाही. त्यामुळे आम्ही दोघं इथं खूप वेळ फिरत होतो. अक्षरशः जंगलाचे ते कवडसे आम्ही मनात आणि श्वासात भरून घेतले होते. जणू नीरव शांततेच्या जंगलातील प्रत्येक क्षण आम्ही जगत होतो. धरणाचे पाणी इथं बॅकवॉटरच्या स्वरूपात मागे पसरलं होतं. तिथे थोडा वेळ थांबलो. इथून अशाच पुढच्या वाटेवर आम्ही सातोडीच्या वॉटरफॉलच्या बाजूला निघालो. फायनली आम्ही उत्तर कन्नडाच्या जंगलात पोचलो आहे आणि इथून आम्हाला अजून 1-2 डेस्टिनेशन्स करायचे आहेत. थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता भाई. कसं वाटलं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धाने हातात मागं बसलेली, मला सांगितलं नाही मागं काय केलं आहे. मागं बसून एका हातात गोप्रो आणि एका हातात कटर घेतलं आहे आणि कटर घेऊन वाघ बी घाला तर कापायवर वाघीला म्हणणार मला काप काप. इथे जंगल थोडं विरळ होतं आणि आम्हाला जी गोष्ट पाहायची होती ती इथंच थोड्या अंतरावर होती. कोदसाळी धरणावर बांधलेला केबल ब्रिज किंवा झुलता पूल. या पुलावरून पलीकडे तुम्ही टू व्हीलर घेऊन जाऊ शकता. केबलच्या साहाय्याने बांधलेला हा धरणावरील अवाढव्य पूल पाहताना तुम्ही वेगळ्याच विश्वात जाता. अथांग पसरलेल्या जंगलातील शांत जलाशय आणि त्या जलाशयाच्या 2 विभिन्न भागांना जोडणारा हा प्रशस्त पण सुंदर पूल.
हे सर्व स्वप्नवत वाटत होतं. अरे हो, इथली एक गोष्ट सांगतो. ब्रिज आहे ना, याला जाळ्या आहेत ठीक आहे, परंतु इथं सेल्फी घेताना किंवा कॅमेरा यूज करताना खूप केअरफुली करा. कारण की इथून जर कॅमेरा किंवा मोबाईल तुमचा जर पडला गेला, आणि बऱ्याच जणांचे पडलेत, म्हणजे इथं जे लोकल आहेत ते सांगतात बऱ्याच लोकांचे मोबाईल इथं गेलेत. त्याच्यामुळं तेवढी प्रिकॉशन आठवणीनं घ्या. अरे बापरे, मस्तपैकी हँगिंग ब्रिज बघितला शिवपुराचा, आणि आम्ही बाहेर पडतोय. आय थिंक याचा व्हिडिओ मी टाकला आहे, त्याच्यामुळे इथं मी काय जास्त शूट घेत बसत नाही. आठवणीनं पहा. आणि हो, अशी गाडी आली तर त्याला वाढ द्या. आईला का ब्रिज व्हायब्रेट होतोय. एवढं पाण्यात पडलो ना, मोबाईल गेला, टॅब गेला, कॅमेरा गेला, ड्रोन गेला, सगळंच गेलं. वाव, अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा ब्रिजवर या फिरणे. मस्त वाटतं गाईज. ह्या केबल्स आहेत ना, ह्या जे गॅल्वनाइज आयर्न म्हणतो, त्या गॅल्वनाइज आयर्नपासून बांधलेले आहेत, म्हणजे बिल्डअप केलेले आहेत. ह्या साधारणतः 48 mm आहेत. खूप स्ट्रॉंग आहेत, तुटणार नाहीत. मजबूत जोड आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त या ब्रिजची थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची म्हणून इथं आलो. ब्रिजच्या आजूबाजूचा परिसर तर तुम्ही पाहू शकाल, खूप मस्त आहे, खूप अमेझिंग आहे. ब्रिज बांधला गेला 2015ला देहळी आणि शिवपुरा या 2 गावांना जोडण्यासाठी. त्याच्या आधी या गावातले लोक खूप स्ट्रगल करायचे, बोटीतून पाण्यातून पलीकडे यायचे. हा भाग जो आहे ही काळे रिव्हर आहे, काळे रिव्हरवरचा कोडसाळी डॅम आहे. हा ब्रिज जो बांधला गेला तो याची लांबी आहे 234 मीटर्स, आणि ही जी रुंदी आहे म्हणजे इथून इथपर्यंत ही आहे 1.5 मीटर. तर याच्यावरून तुम्ही बाईक राईड करू शकता, बाईक नेऊ शकता. कार नाहीत अलाउड, तेवढा स्ट्रॉंग नाही आहे. परंतु हे जे गॅल्वनाइज आयर्न आहे हे खूप मजबूत आहे. इथं 100 लोक जरी उभी राहिली तरी काय फरक पडत नाही, इतका मजबूत ब्रिज आहे हा. इथंच शेजारीच एक वॉटरफॉल आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. हे जंगल खूप घनदाट आहे आणि खूप मस्त आहे. अमेझिंग एक्सपिरियन्स वाटला मला बाईक ड्रायव्हिंगचा, स्पेशली या ब्रिजवर. सातोडी वॉटरफॉलचा हा नजारा उन्हाळ्यातील आहे. ते पाहिलं मलबार निम्फ बटरफ्लाय, खूप सुंदर आहे आणि खूप स्लो उडतं, मस्त वाटतं अगदी. आपण आत्ता आलेलो आहे सातोडी फॉल्सला. सातोडी फॉल्सला इथं माझे एक मित्र होते कुलकर्णी म्हणून, ज्यांनी हे घर शिफ्ट केलं. आता हे फॉरेस्टच्या अंडर येते सगळं. फॉरेस्टवाल्यांनी बॅगच ठेवून घेतले तिथं, कारण बॅगेत प्लॅस्टिकचं मटेरियल काय असेल तर ते तिथं ठेवायला होतात. प्रॉबॅबली ड्रोन्स अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळे ड्रोन पण तिथंच ठेवला. मग बॅगच ठेवली पूर्ण, हेल्मेट देखील तिथंच ठेवलं. मी चाललो आहे आता सातोडी फॉल्सला. अशी वाट आहे व्यवस्थित अगदी. बऱ्याच वॉटरफॉलवर कर्नाटकातील अगदी चांगल्या वाटा केलेल्या आहेत की जेणेकरून टुरिस्टला तिथपर्यंत जाता यावं. आणि फॉरेस्ट गार्ड आहेत तिथं चेक करतात, आधार कार्ड चेक करतात. पर पर्सन 40 रुपीज घेतात, म्हणजे 20 रुपीज पर्सन आणि 20 रुपीज बाईकचे असे. बाकीचे वॉटरफॉल जो आहे तो इथून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे, चालत जावं लागतं. सातोडी वॉटरफॉल्सला तसा पाहायला गेलं तर मी वर्षातून ॲटलिस्ट एकदा तरी येतो. खूप वर्ष शूट करतोय, फोटोग्राफी होते. म्हणलो चला यार आज तुम्हाला सातोडी वॉटरफॉल्स दाखवावा. पाणी सध्या कमी आहे, परंतु वॉटरफॉलचे जुने शॉट आहेत माझ्याकडं, अमेझिंग आहेत. पूर्वी ही वाट जी होती ना ती खूप खतरनाक होती, म्हणजे चालताच येत नव्हतं अक्षरशः.
ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम आलो होतो त्यावेळेस, त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आलो, तर ही वाट पूर्णतः असं कडेकडेने हा डॅम आहे, डॅमचं पाणी आणि कडेकडेनं जात होती. त्याच्यानंतर हे कन्स्ट्रक्शन पण नव्हतं, कन्स्ट्रक्शन नंतर केलं गेलं. त्याच्या आधी असं टफ रोड होता आणि त्या टफ रोडनी आत जायला वाट होती. हा धबधबा पाहायचा असेल तर एकदा पावसाळ्यात इथे याच. पण पावसाळ्यात इथं येणं उन्हाळ्या इतकं सोपं नसतं बरं का. इथपर्यंत कच्च्या वाटेने गाडी आणणं म्हणजे एक कसबच आहे. परंतु अशा ऑफबीट डेस्टिनेशनला तुम्ही ज्यावेळेस व्हिजिट देता त्यावेळी तुमच्या आयुष्यातील हे मोमेंट्स कायमचे कोरले जातात. मित्रांनो हाय, आपण आलोय सातोडी फॉल्सला आणि फॉल्स ऑफ व्ह्यू खूप जबरदस्त आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकाल, अगदी मस्त आहे. परंतु असं जाता येत नाही. खूप वर्षापूर्वी मी तिथे गेलो होतो, तो एरिया फिरलोय. वीरप्पन पिक्चरचं काही शूटिंग इथंच झालंय. खूप अमेझिंग जंगल आहे आणि वॉटरफॉल देखील खूप सुंदर आहे. मंकी इथं खूप आहे, त्याच्यामुळं आपल्या बॅग्स व्यवस्थित ठेवा, कारण प्रॉब्ली अंगावर येतात ते. इथून पुढच्या दिवशी आम्ही अजून जबरदस्त काहीतरी करणार आहोत. आमच्या दोघांचं आवडीचं ठिकाण म्हणजे शिरसी. कोण म्हणतं मुलांना माहेर नसतं. शिरसीत आल्यावर मला ती जाणीव कायम होते. का कोणास ठाऊक, कर्नाटकातील शिरसी आणि तीर्थहल्ली या दोन शहरांशी माझं वेगळंच नातं जोडलं गेलेलं आहे. आता तयार काहीतरी भन्नाट अनुभव घ्यायला आमच्यासोबत. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ, न्यू उमाकांत.